गाईज, आपण आजच्या लेक्चर मध्ये आमदोष हा टॉपिक बघणार आहोत. आमदोष हा टॉपिक तुम्हाला अष्टांग हृदय सूत्रस्थानच्या 8व्या अध्यायामध्ये आलेला आहे. यामध्ये एकूण 4 पॉइंट महत्त्वाचे आहेत. ते 4ही पॉइंट एक्झाम मध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. मग तुम्हाला आमदोष LAQ ला येऊ शकतो किंवा SAQ ला येऊ शकतो. तुम्हाला किती मार्काचं वेटेज आहे त्या क्वेश्चनला, त्यानुसार तुम्हाला काय कंटेंट लिहायचं हे कळणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. एकतर तुम्हाला 8व्या अध्यायामधून आमदोष किंवा अजीर्ण हे इतके महत्त्वाचे टॉपिक आहेत ना, हे टॉपिक स्किप करून चालणारच नाहीये. अजीर्णाचं ऑलरेडी आपण युट्यूबवर लेक्चर टाकलेलं आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि आज आपण आमदोष बघणार आहोत. ठीक आहे. तर आमदोष या शब्दामध्येच आहे, आमामुळे जे निर्माण होतात दोष त्याला आपण आमदोष म्हणतो. मग आम काय? आम म्हणजे जेव्हा आपण आहार द्रव्यांचं सेवन करतो, आहार द्रव्यांचं सेवन केल्यानंतर त्याचं पाचन झाल्यावर असा काही थोडासा भाग राहतो ज्याचं पाचन होत नाही आणि तो शरीरामध्ये तसा साचत जातो, त्याला आपण आम म्हणतो. ठीक आहे. आमला तुम्ही अपक्व पण म्हणू शकता. आम इज इक्वल टू अपक्व. अपक्व जे काही दोष आहेत त्याला पण आपण आमदोषच म्हणू शकतो. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना? आम म्हणजे काय? हे आमामुळे जे दोष उत्पन्न होतात त्याला आपण आमदोष म्हणतो. त्यात प्रामुख्याने 2 व्याधी येतात किंवा 2 दोष येतात असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये फर्स्ट आहे अलसक आणि सेकंड आहे विसूचिका. हे प्रमुख 2 प्रकार आहेत. ठीक आहे. त्यानंतर अलसकच्या आणखीन पुढे 2 प्रकार पडतात, ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आधी समजून घेऊया की अलसक म्हणजे काय आणि विसूचिका म्हणजे. अलसक आळशाप्रमाणे जे असतं त्याला अलसक म्हणतात, असं आपण एक कोरिलेट करून तुम्ही लक्षात ठेवा. अलसक इज इक्वल टू आळस. ओके. म्हणजे शरीरामधला असा आहाराचा भाग जो की शरीरामध्ये तसा साचत राहतो, तो ऊर्ध्व भागानेही बाहेर येत नाही आणि अधो भागानेही खाली जात नाही, त्याला आपण काय म्हणतो? अलसक व्याधी म्हणतो. ओके. क्लिअर सगळ्यांना? आपण याची डेफिनेशन नंतर श्लोकच्या फॉर्म मध्ये बघणार आहोत. इथं फक्त एकदम शॉर्ट मध्ये समजून घ्या की अलसक म्हणजे काय. आता विसूचिका. विसूचिकेमध्ये काय येणार? सूचीवत वेदना. सूची म्हणजे सुई. ओके. सुई टोचल्यावर जशा वेदना होतात ना, तशा वेदना या व्याधीत असतात. म्हणजे सेम आम आहे शरीरात किंवा आहार द्रव्य आहे जे की सुई टोचल्याप्रमाणे वेदना निर्माण करतात, त्या व्याधीला आपण विसूचिका म्हणतो. क्लिअर? अलसक इज इक्वल टू आळस, विसूचिका इज इक्वल टू सुई किंवा सूची. लक्षात ठेवा. आता ह्याची आपण प्रॉपर डेफिनेशन बघू. एक समजण्यासाठी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, आता डेफिनेशन बघा प्रॉपर. अलसक हा श्लोक ज्यांना पाठ होतो त्यांनी करा, नाही होत त्यांनी जे हायलाइट वर्ड्स आहेत ऍटलीस्ट ते वर्ड्स तरी करणं कंपल्सरी आहे. ओके. आपण मराठीमध्ये तेच लिहितो, पण ते जर आपण संस्कृत टर्मिनॉलॉजी मध्ये लिहिले तर आणखीन इम्प्रेशन छान पडतं. ओके. प्रायती न ऊर्ध्व न अधस्ततः, म्हणजे वरही जात नाही आणि खालीही येत नाही. ओके. पहिला शब्दाचा अर्थ कळला. न ऊर्ध्व न अधस्ततः आहारो न च पचती, म्हणजे शरीरामध्ये त्याचं पचनही होत नाही. तसेच आमाशय अलसीभूतस्तेनः सो अलसक स्मृत, म्हणजे आमाशयामध्ये आलसीभूत तसंच पडून आहे, काहीच त्याच्या हालचाली नाहीये, त्याला आपण काय म्हणतो? आलसक म्हणतो. ओके. फर्स्ट न ऊर्ध्व न अधस्तः, ऊर्ध्व दिशेने बाहेर नाही पडत, अधो दिशेने बाहेर नाही पडत. सेकंड आहे न च पचती, शरीरात त्याचं पचनही होत नाही. ओके. आणि थर्ड आहे आमाशयस्थ आलसीभूत, आमाशयामध्ये तसेच आळसीभूत असतं. ओके. फॉर एक्झाम्पल आपण असं समजून घेऊया चांगलं लक्षात राहण्यासाठी, इमेजवर जाऊ नका पण एक समजण्यासाठी. हे आमाशयाचा भाग आहे. जे काही तुमचा आम आहे तो हा आम आहे असं समजून घ्या. तो ऊर्ध्व दिशेनेही जात नाही, अधो दिशेनेही जात नाही आणि इथं त्याचं पचनही होत नाही आणि तसंच आळशाप्रमाणे पडून राहतो, त्याला आपण आलसक म्हणतो. क्लिअर सगळ्यांना आलसकची डेफिनेशन? आमदोष म्हटलं की आधी अलसक विसूचिका विचारतात आणि आपल्याला ते पॉइंट्स ते वर्ड्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. अलसक इज इक्वल टू आळस, त्याच्याच पुढे आपल्याला 3 पॉइंट लिहायचे. न ऊर्ध्व न अधस्तः, न च पचयती, आमाशयस्थ अलसीभूत. ओके. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघ. तर विसूचिकाची सेम आपण डेफिनेशन केली. श्लोक पाठ होतात तर श्लोक पाठ करा, नसतील होत तर जे मी अर्थ सांगते किंवा जे मी हायलाइट शब्द दिलेत ते तरी ऍटलीस्ट लक्षात राहिले पाहिजे. विविध वेदना उद्भव वायवादी भ्रंशकोप, वायवादी भ्रंशकोपतः सूची
सूचीभेरी गात्राणी हा शब्द खूप महत्वाचा आहे. विदती विसूचिका म्हणजे विविध प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात कारण की वातादी तिन्ही दोषांचा प्रकोप असतो. याच्यामध्ये त्रिदोष प्रकोप असतो. त्रिदोष प्रकोप आणि सेकंड पॉइंट लक्षात घ्यायचे की सूचीवत वेदना असतात. सूचीवत वेदना असतात. मग सिंपल डेफिनेशन काय? वातादी दोष प्रकोपित होऊन वेगवेगळ्या वेदना निर्माण करतात आणि त्या वेदना सूचीवत असतात. त्याला आपण काय म्हणतो? विसूचिका म्हणतो. सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायची. क्लिअर सगळ्यांना? अलसक विसूचिका दोन्ही पॉइंट क्लिअर. मग आमदोष आल्यानंतर दोन तुम्हाला क्लासिफिकेशन मेन लिहायचे. अलसक विसूचिका. अलसकची डेफिनेशन लिहा, विसूचिकाची डेफिनेशन लिहा. पुढे लक्षणे. दोघांची पण डेफिनेशन, लक्षणे आणि चिकित्सा हे 3 पॉइंट्स कंपल्सरी करणंच आहे तुम्हाला. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा लक्षणांमध्ये आधी तर हेतू सांगितले. ओके. जो व्यक्ती दुर्बळ आहे, पचनशक्ती ज्याची कमी आहे आणि जो वेगांचं धारण नेहमी करतो त्या व्यक्तीमध्ये कशी संप्राप्ती घडते बघा. वायूने पीडित. ओके. तिन्ही दोष प्रकोप असतो. वाताने अन्न पीडित होतं. श्लेष्माने त्याच्यामध्ये अवरोध निर्माण होतो. अवरोध निर्माण झाल्यावर आणखीन दोषांचा प्रकोप होतो आणि ते प्रकुपित झालेले दोष आणि प्रकुपित झालेलं अन्न हे आपल्या शरीरामध्ये शल्याप्रमाणे घातक बनतं. म्हणजे बाहेरून एखादा खिळा वगैरे जर तुमच्या पोटामध्ये गेला असेल तर कशा वेदना होतात त्या प्रकारचे त्या शल्याप्रमाणे घातक बनतं ते अन्न. अन्न हे प्राण आहे असं आपण म्हणतो, परंतु ते जर आम बनलं तर ते शल्याप्रमाणे घातक ठरतं असं इथं सांगायचं. ओके. वाताने काय होतंय? पीडन होतंय. श्लेष्माने अवरोध होतंय. त्यामुळे तिन्ही दोषाचा प्रकोप होऊन विकृत झालेले अन्न शल्याप्रमाणे आपल्याला घातक ठरते. ओके. कळालं? हेतू संप्राप्ती. पुढे बघा त्याच्यामध्ये लक्षणे सांगितले. लक्षणामध्ये काय? छर्दी, अतिसार वगळता इतर सर्व लक्षणे असतात. म्हणजे इकडे आपल्याला विसूचिकेमध्ये जी लक्षणे आहेत ना ही वातामुळे, पित्तामुळे, कफामुळे सेम लक्षणे इकडे पण असतात, परंतु फक्त छर्दी नाही आणि अतिसार हे 2 लक्षण सोडून बाकी सगळी लक्षणे अलसक मध्ये असतात असं त्यांना सांगायचं आहे. ओके. तर पेपर मध्ये फक्त एवढं नाही लिहायचं की छर्दी, अतिसार वगळता सगळी लक्षणे असतात असं न लिहिता ही सगळी लक्षणे आपल्याला लिहायची. खाली नोट टाकायची की छर्दी आणि अतिसार हे लक्षण आपल्याला विसूचिकेप्रमाणे दिसत नाही पण बाकी सगळे लक्षणे दिसतात. क्लिअर सगळ्यांना? हे झालं अलसकचं. आता आपण बघूया विसूचिकेचं. ओके. विसूचिकेमध्ये वातामुळे, पित्तामुळे, कफामुळे असं सेपरेट आपल्याला डिसीजेस दिले. आपल्याला माहित आहे वातदोषाचा प्रकोप झाल्यामुळे काय होणार? शूल निर्माण होणार, अनाह निर्माण होणार, विबंध निर्माण होणार. शूल, अनाह, स्तंभ, कंप आणि भ्रम हे वाताची लक्षणे सांगितले. पुढे पित्तामुळे काय? ज्वर, दाह, अतिसार, भ्रम हे सगळे पित्ताची लक्षणे. ज्वर, अतिसार, अंतर्दाह, तृष्णा आणि मूर्छा. ओके. देन कफामुळे काय? अंग गौरवता हे फर्स्ट लक्षण असणार. छर्दी, कफ शिवन म्हटले तर छर्दी पण असणार. वाकसंग आणि शिवन. शिवन म्हणजे सारखं सारखं तोंडाला पाणी आहे. ठीक आहे. हे लक्षणे कफामुळे असं. म्हणजे एकदम नॉर्मल जी लक्षणे आपल्याला माहिती आहेत आतापर्यंत आपण जी शिकलेत. वातामुळे शूल, अनाह, विबंध, कंप असतो. पित्तामुळे ज्वर, दाह असतं, मूर्छा असते आणि कफामुळे काय? गौरवता असणार, छर्दी असणार, त्याचबरोबर वाकस्टिवन आणि वाकसंग सांगितले. ठीक आहे. ही झाली विसूचिका आणि अलसकची लक्षणे. क्लिअर सगळ्यांना? विसूचिकेमध्ये ही सगळी लक्षणे असतात एक्सेप्ट छर्दी, अतिसार. कारण की छर्दी हे ऊर्ध्वभागाने दोष बाहेर काढते तर अलसकची डेफिनेशनच काय? न ऊर्ध्व न अधस्ततः. म्हणजे ऊर्ध्व भागाने नाही आणि अधभागानेही दोष शरीराच्या बाहेर जात नाहीत. ओके. म्हणून ते 2 वगळता बाकी सगळी लक्षणे हे विसूचिकेप्रमाणेच आहे. पुढे ह्याची चिकित्सा बघा. अलसक मध्ये काय सांगितलंय? दोष ऊर्ध्व किंवा अध जात नाही तर मग आपल्याला विपरीत चिकित्सा करायची. दोषांना बाहेर काढावंच लागणार आहे तिथं. कारण की एकतर पचन होत नाही दोषांचं. पचन नाही होत त्यामुळे एकतर दोषांना घराच्या बाहेर काढणे सगळ्यात उत्तम ऑप्शन असेल. आणि एक लक्षात ठेवा, जिथे आम असता तिथे स्नेहन कधीच नाही द्यायचं. सगळ्यांना पॉइंट क्लिअर? आम असल्यावर स्नेहन नाही द्यायचं. मग इथं बघा आधी वमन दिले. वचा, सेंदव, मदनफळ. मदनफळ हे श्रेष्ठ वामक द्रव्य आहे.
सगळ्या स्रोतसांपर्यंत पोहोचवतं म्हणून सेंधव आणि वजा वापरले. त्यानंतर फलवर्ती वापरा. फलवर्ती म्हणजे औषधी द्रव्यांनी तयार केलेली एक वर्ती असते जी गुदमार्गामध्ये प्रविष्ट करतो आपण. त्यामुळे काय होतं, स्वेदन होतं, मल आणि अधोवात यांचं निष्कारण होतं, म्हणजे ते शरीराच्या बाहेर पडतं. ओके, स्वेदन करायचं आहे पण स्नेहन द्यायचं नाही. ओके, आणि थर्ड चिकित्सा वेस्टर्न चिकित्सा, म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये आम आहे त्याच्या शरीराला पूर्ण एका कपड्याने घट्ट असं शरीराला चारही बाजूनी बांधून घ्यायचं, जेणेकरून ते आम वाढणार नाही आणि त्याची शाखागत गती प्राप्त होणार नाही. ओके, वमन, फलवर्ती आणि वेष्टन हे 3 चिकित्सा महत्वाच्या आहेत. विसूचिकेमध्ये विसूचिकेमधली सगळ्यात महत्वाची चिकित्सा दहन कर्म, ते पण कुठं, पार्श्वच्या ठिकाणी. हिलचा जो भाग आहे ना तिथं मृतिका शलाक्याने दहन कर्म केलं जातं, त्यामुळे तिथला वात दोष कमी होतो आणि जे काही सूचिवत वेदना आहेत त्या वेदना कमी होतात, असं ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे. तसेच विरेचन देणे आणि विरेचनानंतर जे काही संसर्जन क्रम आहे, म्हणजे आहार विहाराचं पालन करायचं असतं, त्या आहार विहाराचं प्रॉपर पालन करणं, हे विसूचिकेची प्रॉपर चिकित्सा झाली. दहन कर्म, विरेचन, संसर्जन. आलसक मध्ये वमन होतं, विसूचिकेमध्ये विरेचन. ओके, क्लिअर. पुढे बघा, आमदोषामध्ये मेन 2 होते, अलसक, विसूचिका मान्य. पण अलसकच्याही पुढच्या अवस्था, अलसक जर पहिल्या अवस्थेत ट्रीट नाही झाली आणि ती जर पुढच्या अवस्थेत गेली तर दंड अलसक बनतं. अलसक मध्ये अन्न शरीरात पडून राहतं, परंतु ते अन्न शाखागत होतं आणि पूर्ण शरीर हे दंडाप्रमाणे, एका खांब्याप्रमाणे स्तब्ध होतं, त्याला आपण दंड अलसक म्हणतो. ओके, दंड अलसक, दंड प्रमाणे शरीर होतं. त्याच्यामध्ये काय, दूषित अशा आमामुळे ती संप्राप्ती सगळी घडली. दूषित आमामुळे काय होतं, ऊर्ध्व आद स्त्रोतसे बंद होतात. ओके, स्त्रोतसे बंद झाल्यामुळे काय होतं, अन्न जे काही आहे किंवा अन्न व स्त्रोतसातून जे काही ऊर्ध्व आणि अधो भागाचा मार्ग आहे तो पण काय होणार, रुद्ध होणार, म्हणजे थोडक्यात बंद होणार. असे दोष संपूर्ण शरीराला व्यापून दगडाप्रमाणे स्तब्ध करतात आणि तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, दंडालसक. ओके, आणि दंडालसकामध्ये आपण सहसा चिकित्सा करत नाही, कारण की दोष हे सर्वत्र शरीरात पसरलेले असतात. मग ही सिच्युएशन कधी येते हे आपल्याला ओळखणे हेच कुशल वैद्याचं कार्य आहे. ठीक आहे, फक्त दंडालसकची हे तुम्ही लक्षात ठेवा की दोष हे ऊर्ध्वाधो भागातून बाहेर जात नाहीत, त्यामुळे अन्न व स्त्रोतसाला अवरोध निर्माण करतात. अवरोध निर्माण केल्यामुळे ते शाखा अशी जातात, म्हणजे संपूर्ण शरीरात जातात आणि गेल्यामुळे शरीराला दगडाप्रमाणे स्तब्ध करतात, त्याला आपण दंडालसक म्हणतो. ओके, पुढे आमविष. आमविषामध्ये सिंपल आहे, आमविष आमापासून निर्माण झालेलं विष. ठीक आहे, जे शरीरामध्ये आम संचित आहेत त्या तो आम जेव्हा विषाप्रमाणे लक्षण निर्माण करतो त्याला आमविष म्हणतात. हे कधी होतं, जेव्हा सतत विरुद्ध अन्नाचं सेवन असेल, सतत अध्यशन असेल, म्हणजे आधीच पचलेलं नसताना आणखीन खाणे असेल, तसेच अजीर्ण असेल, पचनच होत नाही हे व्यवस्थित, ह्या सिच्युएशन असतील तर आमविष निर्माण होतं. ओके, विरुद्धशन, अध्यशन आणि अजीर्ण, हे 3 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. सेपरेट तुम्हाला आमविषवर विचारला जाणार नाही क्वेश्चन, पण विचारला गेला तरी 3 पॉइंट लक्षात ठेवायचेच, विरुद्ध, अध्यशन आणि अजीर्ण. ओके, आणि त्याची चिकित्सा कशी आहे, विरुद्धोपक्रमात आहे. तर विरोधोपक्रमात कशी बघा, एकदम छोटस लॉजिक आहे. आम, ओके, आणि विष. आमाचे गुणधर्म सगळे स्निग्ध, पिच्छिल, ओके, स्निग्ध, पिच्छिल, गुरु असे आहेत. ओके, आणि विषाचे गुणधर्म कसे आहेत, उष्ण, तीक्ष्ण. ओके, त्याचबरोबर विष लघु आहे, व्यवायी आहे. हे एक्झॅक्ट एकमेकांच्या अपोजिट गुणधर्म आहेत. आमाची चिकित्सा कराल तर विष वाढेल, विषाची चिकित्सा कराल तर आम वाढेल. त्यामुळे इथे चिकित्सा खूप काळजीपूर्वक करावी लागते. सहसा याची चिकित्सा करतच नाहीत, परंतु जे एकदम वैद्य आहेत किंवा एकदम हाय लेवलचे, ज्यांची प्रॅक्टिस खूप चांगली आहे, ज्यांना जास्त अनुभव आहे, ते वैद्य मात्र याची चिकित्सा करतात. ठीक आहे, चिकित्सा कशा विरुद्धोपक्रमात आहे. इथे तुमचा आम दोष हा टॉपिक सांगतो. ठीक आहे, शॉर्ट मध्ये रिव्हिजन. आमदोष, आलसक, विसूचिका.
आलसकची व्याख्या, विसूचिकेची व्याख्या, लक्षणे दोघांची, नंतर चिकित्सा. ओके, दंड आलसक आणि आमविष हे तुमचं एकदम शॉर्ट मध्ये आमविष. आमदोष हा टॉपिक होता. ठीक आहे, आमविष आलं तर आपल्याला हे पॉइंट्स लिहायचे, एवढेच पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे. आमदोष आला तर तुम्हाला आलसक विसूचिकेपासून सगळे पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, होप सो सगळ्यांना टॉपिक समजला असेल. हा जर टॉपिक तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचा 8वा अध्याय अर्ध्यापेक्षा जास्त कव्हर झाल्यासारखा होतो. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण असेच आणखीन एखादा टॉपिक घेऊ जे की तुमच्या एक्झाम मध्ये महत्वाचे टॉपिक्स असतील. थँक्यू.